आज महाशिवरात्री आहे आणि त्याच निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। 2.5 ते 3 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। तसेच मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तर त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून भक्त येतात। दरम्यान मंदिर परिसरात पोलीस सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी आढावा घेतलाय, तो आपण पाहूया। महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वरला भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं बघायला मिळतंय। खरं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी जे आहे ते पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं बघायला मिळतंय। देशभरातनं मोठ्या संख्येने भाविक खरं तर त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक होताना बघायला मिळतंय। या महाशिवरात्री निमित्त खरं तर मंदिर प्रशासनाने देखील विशेष अशी खबरदारी घेतलेली आहे। मंदिर परिसराला आकर्षक रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे, फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम मंदिर प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे। खरं तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांचा मोठ्या प्रमाणात गजर या ठिकाणी बघायला मिळतोय। बम बम भोलेच्या घोषणा यावेळी देण्यात येत आहे आणि एकूणच महादेवाच्या नामस्मरणामध्ये सगळे जे भाविक आहेत ते नतमस्तक होताना बघायला मिळत आहे। एकूणच महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर हे आता संपूर्ण गजबजलेले असून जवळपास भाविकांच्या 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी बघायला मिळतात। आपण काही भाविकांशी संवाद देखील साधणार आहोत। कुठून आले काका? इथलेच आहे त्र्यंबकेश्वर। बरं बरं, तिथे आज काय महत्व काय इथलं? इथे जे महाशिवरात्रीचं शंकराचं जे स्थान आहे हे पहिल्यापासून प्राचीन काळापासून आहे। आम्ही इथे वडलोपार्जित राहतो। एकूणच आपण बघितलं तर भाविकांनी देखील त्र्यंबकेश्वरच्या चरणी नतमस्तक होताना बघायला मिळत आहे। 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। तर दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वरची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे। कुशावर्तावर स्नान घालून ही मिरवणूक सुरुवात होणार आहे। एकूणच महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी आणि आनंदाचं वातावरण, भक्तिमय वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। हर बार आते हैं? हाँ, हर साल आते हैं हर साल जी। महाशिवरात्रि। हाँ, महाशिवरात्रि में कितना घंटा हुआ लाइन में खड़े? अभी 2 घंटा VIP टिकट पे है। VIP टिकट? जी जी जी। आपको क्या लगता है त्र्यंबकेश्वर के हाँ। बारे में क्या लगता है आपको? श्रद्धा है हमारी, हाँ, अटूट विश्वास है हमको। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।